नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, या कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो, तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. प्रेक्षक हो, या भागाची सुरुवात करण्याच्या आधी आपण संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग पाहूया आणि तो अभंग असा आहे: रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तोची विठ्ठल बरवा तोची माधव बरवा. प्रेक्षक हो, हे बरवे रूप तशीच आपल्या आजूबाजूची सुंदर सृष्टी पाहण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती स्वच्छ आणि सुंदर अशा दृष्टीची, आणि ही दृष्टी आपल्याला देते ते म्हणजे आपले डोळे. प्रेक्षक हो, व्यक्तीला मिळालेले पंच ज्ञानेंद्रिय याच्यापैकी एक महत्त्वाचा इंद्रिय, एक महत्त्वाचा नाजूक असा अवयव म्हणजे डोळा आहे, आणि या डोळ्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. योग्य रीतीने काळजी न घेतल्यामुळे डोळ्यांना अशा वेगवेगळ्या आजारांना बळी पडावे लागते, आणि यापैकीच काही आजार आज आपण पाहणार आहोत, आणि त्यापैकी एक विशिष्ट आजार म्हणजेच ग्लुकोमा, अर्थातच काचबिंदू याबद्दल आपण पाहणार आहोत. प्रेक्षक हो, या आजाराचे गांभीर्य एवढे आहे की आपण पूर्ण जानेवारी महिना या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देत आहोत. तर प्रेक्षक हो, नक्कीच तुम्हाला आजचा आपला विषय समजलेला असेल. आपला आजचा विषय आहे ग्लुकोमा जनजागृती महिना, म्हणजेच काचबिंदू जनजागृती महिना. प्रेक्षक हो, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज दोन नेत्ररोग तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे डॉक्टर प्राची पाटील मॅम आणि डॉक्टर किशोर खाडे सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी तुमच्या दोघांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, डॉक्टर प्राची पाटील यांच्याबद्दल सांगितले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल कांदिवली मुंबई येथे त्या नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून व सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. यांचे MBBSचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून झालेले आहे. तसेच यांचे पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच MS हे बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथून झालेले आहे. मॅडम श्री गणपती नेत्रालय जालना येथून पेडियाट्रिक ऑफ्थल्मॉलॉजी या विषयामधून त्यांनी फेलोशिप केलेली आहे. तसेच डॉक्टर कामगार हॉस्पिटलमध्ये 3 वर्ष कार्यरत होत्या. आणि सरांबद्दल सांगायचे झाले तर सर आता सध्या आपला दवाखाना येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांचे MBBSचे शिक्षण देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून झालेले आहे. सरांचे MS म्हणजेच पदव्युत्तर शिक्षण हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय गोवा येथून झालेले आहे. सर अरविंद डोळ्यांचे हॉस्पिटल येथून त्यांनी मेडिकल रेटिना या विषयात फेलोशिप केलेली आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे येथे सरांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. तसेच कामगार हॉस्पिटल अंधेरीमध्ये देखील सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आणि एक विशेष सांगायचे झाले तर दोघांनीही फेलोशिप ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ऑफ्थल्मॉलॉजी हे शिक्षण UK मधून पूर्ण केलेले आहेत. तर प्रेक्षक हो, असे प्रसिद्ध तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत. तर आपण काचबिंदू या विषयावर यांच्याशी चर्चा करणार आहोत, आणि या विषयाकडे जाण्यापूर्वी आपण एक चित्रफित पाहणार आहोत. काचबिंदू आणि मोतीबिंदू हे दृष्टीहीनता आणण्यामागील काही प्रमुख कारणांपैकी आहेत. मोतीबिंदू म्हणजेच कॅटरॅक्ट आणि काचबिंदू म्हणजे ग्लुकोमा यामध्ये खूप फरक आहे. मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट हा उपचाराने बरा केला जाऊ शकतो. या उलट काचबिंदू म्हणजेच ग्लुकोमा हे दृष्टीहीनता आणण्यास खूप महत्त्वाचं कारण ठरतो, आणि बहुतेकदा ग्लुकोमा असणारे रुग्ण हे बघण्याची क्षमता हरवून बसतात. याच्या उलट मोतीबिंदूमध्ये डोळ्याची बघण्याची क्षमता बरी केली जाऊ शकते. आपल्या डोळ्यांच्या समोरच्या चेंबरमध्ये एक द्रव असतो जो सामान्यतः डोळ्यातील समर्पित ट्यूब आणि चॅनलमधून वाहत असतो. जेव्हा ही वाहण्याची सामान्य हालचाल अवरोधित होते
तेव्हा डोळ्यांच्या आतमधील दाब वाढतो आणि ऑप्टिक तंत्रिकाच्या नाजूक तंतूंना नुकसान करतो, ज्यामुळे बघण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो आणि दृष्टीहीनता येण्यास सुरुवात होते. या स्थितीलाच आपण ग्लुकोमा संबोधतो. या उलट मोतीबिंदूमध्ये त्यातील प्रथिनं क्लम तयार झाल्यामुळे रेटिनावर प्रकाश किंवा प्रतिमा केंद्रित करणारे लेन्स झाकले जातात. यामुळे प्रकाशास रेटिनाकडे जाण्यापासून रोखलं जातं, ज्याच्या परिणाम स्वरूपात दिसण्याची प्रक्रिया अवरोधित होत असते. तर प्रेक्षक हो, आपण ही चित्रफीत पाहिली आहे. याच्यामधून आपल्याला थोडीफार माहिती मिळालेलीच असणार. तर आज आपण चर्चा करणार आहोत काचबिंदू या विषयावर. सर डॉक्टर, आपण आपल्या विषयाकडे पुन्हा जाऊया. आणि माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू लोकांना त्याचं अवेअरनेस फार कमी आहे, म्हणून हा एक महिना आपण साजरा करतो. कारण सगळ्यांना वाटतं काचबिंदू हा फक्त प्रेशरचा आजार आहे, पण हा डोळ्याचा प्रेशरचा नाही, हा डोळ्याची ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याची जी नस असते त्याचा आजार असतो. याला आम्ही टोपण नाव दिलंय सायलेंट थीफ ऑफ विजन. म्हणजे तुमची जी नजर असते ती परमनंट ब्लाइंडनेस होऊ शकते काचबिंदूमुळे जर तुम्ही त्याचं ट्रीटमेंट केली नाही तर. म्हणून हा ऑप्टिक नर्व म्हणजे नसेचा आजार असल्यामुळे याला इम्पॉर्टन्स जास्त आहे. याच्यामध्ये लक्षणं काही नसतात. एकच असतं की तुम्हाला अचानक कळतं की आता माझी दूरदृष्टी किंवा साईडचं जे विजन आहे ते कमी कमी होत पूर्णपणे अंधत्व येतं. म्हणून काचबिंदू हा ऑप्टिक नर्वचा आजार असून याच्यामध्ये आपण जो नस असते, एक नॉर्मल ॲनाटॉमी बघूया. जसं आपण स्क्रीनवर बघाल, आपली डोळ्याची नस ही ब्रेनचाच एक पार्ट आहे. म्हणजे आपण जे काय बघतो ही नस आपल्या ब्रेनला सांगते. जसं मी एक थोडं आपल्याकडे चित्र बघूया. तर व्हॉटेवर आपण जे मेसेज बघतो ते डायरेक्टली ब्रेनला सांगते ही नस. आता हीच नस जर डॅमेज झाली तर तुमची डोळा तर पूर्णपणे नॉर्मल असणार, पण ते मेसेज ब्रेनपर्यंत नाही पोहोचणार जर ही नस डॅमेज झाली असेल तर. आता डोळ्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी एक नॉर्मल ॲनाटॉमी मी तुम्हाला सांगतो. आपल्या डोळ्यामध्ये एक द्रव्य असतं, त्याचं नाव असतं ॲक्वियस ह्युमर नावाचं. हे नॉर्मल सिलियरी बॉडीमधून प्रोड्यूस होतं आणि एक जाळी असते, त्याला आपण ट्रॅबॅक्युलर मेशवर्क असं म्हणतो, तिथून ते बाहेर पडतं. आता याचं काम काय आहे? हे आपल्या कॉर्निया जो बाहेरचा भाग आहे डोळ्याचा त्याला हे न्यूट्रिशन देतं, थोडंसं लेन्सला देतं आणि डोळ्याचं एक प्रेशर मेंटेन करतं. म्हणजे आपलं बोलू शकतो डोळ्याचं एक नॉर्मल शेप तो मेंटेन करतो. जर याचं प्रोडक्शन किंवा याचा ड्रेनेज म्हणजे याचा तयार होण्याची जी क्षमता असते आणि हे याचा जो निचरा असतो तो बॅलन्समध्ये पाहिजे, म्हणून तो प्रेशर असतो 10 ते 20 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी. तर याच्यामध्ये जर प्रोडक्शन वाढलं किंवा याचं ड्रेनेजमध्ये आउटफ्लोमध्ये ब्लॉक आला तर हे बॅलन्स बिघडतं आणि हा प्रेशर वाढतो. त्यालाच आपण डोळ्याचा प्रेशर म्हणतो. म्हणजे थोडक्यात म्हटलं तर काचबिंदू हा नसेचा आजार आहे आणि डोळ्याचा प्रेशर वाढल्यामुळे ही नस आपली हळूहळू खराब होते किंवा डॅमेज होते. तर डॅमेज कशी दोन तरीकेने होणार. एक इस्चेमिक म्हणजे रक्त पुरवठा कमी होतो नसेचा तेव्हा ती नस डॅमेज होते. सेकंड त्याला मेकॅनिकल म्हणजे दाब पडतो प्रेशरचा इतका असतो की हळूहळू त्याचं जे फॉर्मेशन आहे, त्याचे जे नॉर्मल शेप आहे, रक्तपुरवठा कमी आणि मेकॅनिकल हे दोन प्रकारे त्याला डॅमेज होतात आणि आपली ही नस हळूहळू डॅमेज होत असते. सो काचबिंदू हा नसेचा आजार असून ॲक्वियस ह्युमर नावाचं जे द्रव्य आहे त्याच्यामुळे तो आजार वाढू शकतो, प्रेशर वाढू शकतं आणि ते प्रेशर वाढल्याने दोन डॅमेज होतात. त्याला मेकॅनिकल आणि इस्चेमिक असे दोन डॅमेज आपण त्याला म्हणतो. या दोन गोष्टींमुळे हा आजार होतो आणि याचं नॉलेज लोकांना कमी असल्यामुळे याचा आपण एक महिना साजरा करतो. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आपल्याला बरेच डोळ्यांचे आजार माहिती आहे, जसं डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना खाज येणे, हे आपण लक्षणं म्हणतो. पण हा आजार असा आहे की जो हा कोणत्याही पूर्वलक्षणांशिवाय येतो. असं होईल की तुम्हाला चांगलं दिसतंय आणि अचानक असंही होऊ शकतं की अचानक ब्लरीनेस आला, तुम्हाला दिसत नाही आहे. याचा अर्थ जेव्हा ती तुमची ऑप्टिक नर्व डॅमेज होते तेव्हा हा ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू हा आजार होतो. आणि तसंच सरांनी आपल्याला हेही सांगितलं आहे की आपण हा महिना का साजरा करतो. तर नेक्स्ट प्रश्न माझा सरांसाठीच आहे की सर, आजकाल लोकांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहे, जसं की काचबिंदू, मोतीबिंदू. याच्यामध्ये लोकांना वाटतं की एकच आहे. तर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? काचबिंदू आणि मोतीबिंदूचं आपण एक पहिले समांतर बघूया. लोकांना वाटतं काचबिंदू मोतीबिंदू म्हणजे एकच, कारण नावही सेम आहेत,
जर माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं म्हणजे मी काचबिंदू मुक्त पण झालो, माझी नजर आली आहे. पण मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये इतका फरक आहे की काचबिंदू हा चौफेर म्हणजे साईडची नजर तुमची कमी करतो आणि मोतीबिंदू जो आहे सेंटर विजन कमी करतो. आपण स्क्रीनवर पाहत असतात 2 मुलं व्यवस्थित नॉर्मल डोळ्यामध्ये व्यवस्थित दिसतात, पण मोतीबिंदूमध्ये आपल्या सेंटर नजर गेलेली आहे, म्हणजे आपल्याला दिसत नाही, धुरकट दिसतं, तो मोतीबिंदू झाला. पण सेंटर विजन काचबिंदूमध्ये क्लिअर आहे, म्हणून आपण पेशंट कधीच डोळ्याच्या डॉक्टरकडे जात नाही काचबिंदूमुळे. आपली चौफेर नजर हळूहळू कमी होते. सो मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये समांतर काफी नावामुळेच आहे, म्हणून लोकांना एकच वाटतं. आता आपण फरक बघूया दोघांमध्ये, थोडक्यात आपण बघूया काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मोतीबिंदूमध्ये सेंटर विजन जाते, काचबिंदूमध्ये चौफेर विजन जात असते. त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल ब्लाइंडनेस आहे, म्हणजे मोतीबिंदू जर कुणाला झाला असेल तर आपण त्याचं ऑपरेशन केलं तर त्याची दुसऱ्या दिवशीच नजर येते. आता सर्जरीज एवढ्या ॲडव्हान्स झाल्या आहेत, लेझर सर्जरी, तर आपलं जर ऑपरेशन केलं आणि नेक्स्ट डे तुम्हाला विजन येते. पण काचबिंदूमध्ये जर एकदा तुमची नजर गेली आहे तर ती पुन्हा परत येत नाही, कारण नसेवर कुठलाच इलाज नाही. म्हणजे तुम्ही जर पॅरालिसिस जरी म्हणाल, जर मला आपला हात पाय पॅरालिसिस हातात, तर त्याचं काही क्षणात तुमचा कळून येतं की याचं सिव्हिरिटी किती आहे आणि पुन्हा तो पेशंट चालू शकेल का नाही. सो ऑप्टिक नर्व जी परमनंट डॅमेज झाली त्याला परत आपल्याला नजर येऊ शकत नाही आणि त्याला आपण परमनंट लॉस ऑफ विजन होऊ शकतो. दोन्ही एज रिलेटेड आहे, म्हणून आपल्याला वाटतं की आता मला मोतीबिंदू झाला म्हणजे वयानुसारच झालेला आहे, पण काचबिंदू हा आधी पण होऊ शकतो. ठीक आहे, काचबिंदूला आपण 40 वर्षाच्या नंतर चेक करायला गरजेचं आहे. जर फॅमिलीमध्ये कुणाला असेल तर काचबिंदू आपण चेक करणं गरजेचं आहे. प्रेशर वगैरे मॉनिटर चेक. मोतीबिंदू कसं तुम्हाला लगेच सांगतो, आता दिसायचं कमी झालंय, नंबर चेक करायला जातो, चष्म्याच्या दुकानात तुम्हाला कळतं की नाही मोतीबिंदू आहे, तर आपलं फॉलोअप मोतीबिंदूला जास्त आहे. तर थोडक्यात म्हटलं गेलं तर काचबिंदू नसेचा आजार असल्यामुळे नजर पुन्हा परत परमनंट डॅमेज होऊन जाते. मोतीबिंदू हा लेन्स, डोळ्याची जी लेन्स आहे त्याचा आजार असेल, वयानुसार तो होतो, एज रिलेटेड, आणि तो ऑपरेशन करून पूर्णतः नजर परत येते. तर ह्या दोघांमध्ये हे मुख्यतः अंतर आहे. नक्कीच प्रेक्षक हो, आज मला वाटतं बऱ्याच लोकांचे जे समज होते की मोतीबिंदू आणि काचबिंदू एकच आहे, तो समज आपला दूर झालेला असावा, तो गैरसमज दूर झालेला असावा. जसे सरांनी सांगितले की मोतीबिंदू हा लेन्सचा आजार आहे आणि काचबिंदू हा ऑप्टिक नर्व्हचा आजार आहे. तर नक्कीच आपल्याला आज खूप चांगली माहिती मिळते. डॉक्टर, जसं आपण आता काचबिंदू बघितला की ते ऑप्टिक नर्व्हचा आजार आहे, तर माझा पुढचा प्रश्न डॉक्टरांसाठी आहे, मॅडमांसाठी. मॅडम, काचबिंदूंचे वेगवेगळे प्रकार असतात का, आणि असतात तर ते कोणते? नक्कीच. काचबिंदूचे मुख्यत्वे करून 2 प्रकार असतात. एक ज्याला आपण बोलतो ओपन अँगल ग्लॉकोमा, आणि तो जास्त कॉमन आहे पूर्ण जगभरामध्ये, आणि दुसरा जो आहे तो क्लोज्ड अँगल. तो ओपन अँगलमध्ये कसं होतं, सरांनी सांगितल्याप्रमाणे जे डोळ्यामध्ये आपला द्रव पदार्थ कंटिन्युअस सिक्रीट होत असतो, तो निचरा होण्याचा जो भाग आहे तो ओपन अँगलमध्ये निचरा होण्याचा जो ट्रॅक्ट आहे तो नॉर्मल असतो, परंतु जो सिक्रीशनचा जो प्रकार आहे, तो सिक्रीट होण्याचा जो प्रकार आहे तो वाढतो. म्हणजे त्या दोघांमधला बॅलन्स खराब होतो. एक्वियस ह्युमर जास्त सिक्रीट झाल्यामुळे डोळ्यांचा प्रेशर वाढतो. आता क्लोज्ड अँगलमध्ये कसं होतं की डोळ्यांचा जो मार्ग आहे एक्वियस ह्युमर निचरा होण्याचा, तो बंद होऊन जातो किंवा तो अरुंद होतो. त्यामुळे डोळ्यांना पाणी जाण्यासाठी रूट नसतो, म्हणून त्याच्यामुळे प्रेशर वाढतं. युजली डोळ्यांचं प्रेशर 15 ते 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीच्या मध्ये असतं, पण या दोघांमधला बॅलन्स खराब झाल्यामुळे प्रेशर वाढलं. हे 2 मुख्यत्वे करून आहेत प्रकार. त्यानंतर एक प्रकारचा काचबिंदू आहे ज्याला म्हणतात की कंजेनायटल ग्लॉकोमा, ज्याच्यामध्ये लहान नवजात शिशूंमध्ये सुद्धा डोळ्यांचं प्रेशर वाढलं जातं. याच्यामध्ये युजली कसं बघितलं गेलं आहे की जो डोळ्यांचा निचरा होण्याचा भाग असतो तो व्यवस्थितपणे डेव्हलप होत नाही किंवा त्याच्यावर एक पातळ असा लेअर तयार होतो, त्यामुळे डोळ्यांचा पाणी जाण्याची शक्यता कमी होते आणि म्हणून तो प्रेशर वाढतो. आणि चौथा म्हणजे जास्त कॉमन बघितला जातो सेकंडरी कॉजेस, म्हणजे जे डोळ्यांच्या ठेवणीमध्ये जो प्रॉब्लेम असतो त्यामध्ये नसतो, त्यामुळे नसतो, तर काही मार लागल्या डोळ्यांना किंवा डोळ्यांमध्ये चुकीचे ड्रॉप्स घातले गेलेत पेशंटकडून किंवा कधी कधी त्याच्यामध्ये सर्जरी झाली आहे, तर अशा कारणांमुळे जेव्हा काचबिंदू होतो
तेव्हा त्यांना सेकंडरी कॉजेस म्हणतात. तर या प्रकारांमध्ये आपण युजली का गट करतो, कारण त्यांची ट्रीटमेंट पण वेगळी असते आणि त्यांची लक्षणंही सुद्धा वेगळी असतात. तर हे असे 4 मुख्यत्वे करून प्रकार आहेत यामध्ये. नक्कीच. प्रेक्षक हो, काचबिंदूंचे सुद्धा 4 प्रकार असतात हे आज आता आपल्याला समजलेलं आहे. डॉक्टर, जसं तुम्ही म्हटलं की एक प्रकार असा आहे की जो बाहेरून म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या ड्रॉप्समुळे पण होतो. तर नक्कीच हा एक महत्त्वाचा संदेश आपण आज आपल्या प्रेक्षकांना देत आहोत की कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही ड्रॉप तुमच्या डोळ्यांमध्ये टाकू नका. हा एक महत्त्वाचा संदेश आज आपण देत आहोत की त्याच्यामुळे त्याची गांभीर्यता एवढी आहे की तुम्ही काचबिंदूपर्यंत ते जाऊ शकतं. तर सर, माझा पुढचा प्रश्न सरांसाठी आहे की जे आपण काचबिंदू बघतोय तर त्याची कारणे काय आहेत? काचबिंदूचे तसे आपण जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तो डोळ्याचं जे ॲक्वेस ह्युमन नावाचं द्रव्य आहे त्याचं प्रेशर वाढल्याने काचबिंदू होतो. सो हा मेकॅनिकल आणि इस्टेमिक डॅमेज जसा प्रेशर वाढल्याने आपला काचबिंदू होतो. तसेच जे रिस्क फॅक्टर्स आपण जर बोलल्या गेलं तर पहिले तर आपण सगळ्यात बोलू फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या घरामध्ये आई वडिलांना किंवा नातलगांना, जसं आत्याला, मावशांना, आई वडिलांच्या कुठल्याही नातेवाईकाला जर काचबिंदू नावाचा हा आजार असेल किंवा डायग्नोज झाला किंवा सस्पेक्ट आहे की होऊ शकतो, तर तुम्हाला ॲट द एज ऑफ 40 किंवा जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा एक चेक करणं गरजेचं आहे. का? कारण 100 20% म्हणजे 20% लोकांना हा आजार कॉमन आहे जर फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर. तर फॅमिली हिस्ट्री किंवा आपण त्याला जेनेटिक म्हणू शकतो, जेनेटिक हिस्ट्री इज व्हेरी कॉमन. तर 20% चान्सेस तुमचे वाढतात तुम्हाला काचबिंदू असेल तर. सेकंडली आपण बघायला गेलो तर एज कसं आहे की आपला डोळा हा इलास्टिक बॉडी आहे, आपली पूर्ण बॉडीज इलास्टिक आहे. तसं डोळा पण प्रेशर सहन करू शकतो पर्टिक्युलर एजमध्ये. पण फिमेल्समध्ये, स्त्रियांमध्ये ॲट द एज ऑफ 32 त्या प्रेशर सहन करण्याची क्षमता थोडी कमी होते आणि पुरुषांमध्ये 40. म्हणून 40 आणि 38 हे एज आम्ही सांगतो की तुम्ही ग्लोकोमा स्क्रीनिंग करून ठेवा किंवा काचबिंदू स्क्रीनिंग करा. का? कारण जर या प्रेशर तुमचा जे जास्त येत असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला ऑप्टिक नर्व डॅमेज झाली आहे का नाही, प्रेशर किती आहे आणि काचबिंदू निदान लवकर करू शकतो. कारण हेच याचं एक मेन हत्यार आपल्याकडे असतं. जर काचबिंदू निदान लवकर झालं तर त्याची ट्रीटमेंट पण चांगली होते आणि ऑप्टिक नर्व डॅमेज होणं पण वाचू शकतो. सेकंड आपण बोलू शकतो ज्याचं आजकाल मोबाईल वगैरे वापरल्याने बरेचसे नंबर येतात, त्याला आम्ही हाय मायोपिया. सो आयदर मायनस किंवा प्लस तुमचा काहीही नंबर असेल, -6 अँड अबाव किंवा +4 अँड अबाव असा जो नंबर असेल तर यांचं आम्ही समजू शकतो हा डोळा नॉर्मल नाही आहे. यांच्यामध्ये पण काचबिंदू होण्याचे कारणं वाढतात. आजकाल डायबिटीज, प्रेशरचे पण प्रमाण वाढले. सो ऑब्व्हियसली हा प्रेशरचाच आजार आहे. जर काही लोकांमध्ये डायबिटीज, प्रेशर जास्त असेल किंवा त्यांना लवकर डायग्नोज केलं असेल तर काचबिंदू होण्याचेही त्यांचे चान्सेस वाढतात. जर तुम्हाला खेळताना मोस्ट कॉमन आमच्याकडे पेशंट येतात हा क्रिकेट बॉल इंजुरी. क्रिकेट बॉल एक्झॅक्टली त्याच शेपचा आहे जो डोळ्याच्या बरोबर मध्ये बसतो. फुटबॉल वगैरे थोडा मोठा असल्यामुळे लागत नाही, पण क्रिकेट बॉल इंजुरी किंवा बॅडमिंटन शटल इंजुरी हे किंवा टेनिस इंजुरी, आजकाल टर्फमध्ये लोक बरेच खेळतात. तर एक पेशंट होता, त्याला क्रिकेटचा बॉल लागला, इट वॉज परफेक्टली नॉर्मल, पण काचबिंदू हा 3 महिन्याने त्याला स्टार्ट झाला आणि तो इतका प्रेशर, नॉर्मल जसं मी सांगितलं 10 ते 20 प्रेशर असतो, तो 40च्या वर गेला. तो प्रेशर तसाच राहिला ऑलमोस्ट फॉर 2 months. त्यांनी दाखवायला आला नाही, पण ती नस 80% डॅमेज झाली होती आणि मी काही करू शकलो नाही किंवा मी काही कुठलेच डॉक्टर, कुठल्या जगात कोणी काही करू नाही शकत जर ती नस डॅमेज झाली असेल तर. आणि वय त्याचं होतं 28. सो हे एक एक्झाम्पल मी दिलं की क्रिकेट बॉल इंजुरीला तुम्ही एकदम लाईटली घेऊ नका. जर डोळ्याला मार लागला जर स्क्रीन करा. डॉक्टर तुम्हाला परत काचबिंदू नाही आहे म्हणून 2-3 महिन्यांनी परत बोलवतील, जस्ट स्क्रीन करा. सो क्रिकेट बॉल इंजुरी किंवा एनी आय इंजुरी किंवा आय ट्रॉमा हे जरी असेल तर त्यांना काचबिंदू होऊ शकतो. जसं तुम्ही लास्ट टाइम सांगितलं दॅट वॉज परफेक्टली नॉर्मल की स्टेरॉइड आय ड्रॉप्स, जे ओव्हर द काउंटर आपण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन जे ड्रॉप्स घेतो त्याला आम्ही स्टेरॉइड आय ड्रॉप्सच देतात. का? कारण त्यांनी क्षणात तुम्हाला बरं वाटतं, लगेच तुम्ही तुमचा लालसरपणा जातो, डोळे बरे होतात. किंवा डॉक्टरही तुम्हाला देतात की आता तुम्हाला ॲलर्जी आहे, लहानपणी 18 वयाचं जे असतात त्यांना ॲलर्जी होत असते, तर हे स्टेरॉइड आय ड्रॉप घ्या. पण त्याचा एक कोर्स असतो, आम्ही ते 15 दिवस किंवा 20 दिवस विदिन अ मंथ आम्ही बंद करतो. कॅटरॅक्ट सर्जरी नंतर सुद्धा आम्ही स्टेरॉइड्स देतो. कुठलंही ऑपरेशन, कॅटरॅक्टच नाही, त्यांनी पण आम्ही स्टेरॉइड आय ड्रॉप्स देतो, पण हे थोड्या वेळेसाठीच देतो. तो
कालावधीच तुम्ही तेवढाच वापरायचा असतो, बट तुम्हाला एक फील गुड फॅक्टर आल्यामुळे तुम्ही जास्त वापरता आणि तो लॉंग टर्म डॅमेज करत हळूहळू हा काचबिंदू प्रकार होतो. म्हणून मोस्ट कॉमन आपण जर एक समरी केली तर वय तुमचं एज 40, 38 इन फिमेल्स, 40 पुरुषांमध्ये, फॅमिली हिस्ट्री, फॅमिलीमध्ये कुणाला काचबिंदू असेल तर, डायबिटीस प्रेशर असेल तर, तुमचा चष्म्याचा नंबर जास्त असेल तर, काही इंजुरी झाली असेल आणि तुम्ही स्टेरॉइड आय ड्रॉप किंवा आपण लोशन लावतो स्किन आजाराला किंवा अर्थरायटिस, त्याच्यात पण आपण स्टेरॉइड घेतो, त्याच्यात पण स्टेरॉइड ट्रीटमेंट आहे, पण त्याच्यात प्रेशर चेक करत राहा कारण त्यांनी पण काचबिंदू होण्याची क्षमता वाढते. सो हे 4-5 पॉईंटच आहे त्याच्याने काचबिंदू लक्षण होतो, कारण हे मेन पॉईंट्स आहेत. ओके, सो तुम्ही हे सगळं फॉलो जर केलं तर काचबिंदू तुम्हाला झाला असेल तरी आम्ही व्यवस्थित कंट्रोल करून लास्टपर्यंत तुम्हाला नजर तुमची सुरक्षित ठेवू शकतो. प्रेक्षक हो, काचबिंदू हा जर एक वेळेस झाला तर हा इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे याला बरं करता येत नाही, तुमची दृष्टी कायमची जाऊ शकते. त्याच्यामुळे आता जसं सरांनी सांगितलं त्याच्यावरून तर एकच गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की आपण याला स्क्रीनिंग करणं आणि याचे जे सरांनी कारणं सांगितले ते कारणं अवॉइड करणं हेच एक महत्त्वाचा समजण्यासारखी गोष्ट इथे आपण करू शकतो. आपण या दोघांकडून, सर मॅडम यांच्याकडून आपण अशीच महत्त्वाची माहिती घेत राहूया. तोपर्यंत वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेच जाऊ नका, पाहत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे काचबिंदू जनजागृती महिना आणि आपण काचबिंदू या विषयावर चर्चा करत आहोत. तर आपण आतापर्यंत काचबिंदू म्हणजे काय, काचबिंदूचे कारणे काय, मोतीबिंदू आणि काचबिंदू याच्यामध्ये काय फरक आहेत, अशा प्रश्नांवर आपण चर्चा केली आहेत आणि या चर्चेला आता आपण पुढे नेत आहोत. तर हा प्रश्न माझ्या डॉक्टरांसाठी आहेत. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की काचबिंदूची लक्षणे काय असतात? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षण आहे काचबिंदूचं ते म्हणजे काहीच लक्षणे नसतात आणि तेच जास्त डेंजरस असतं. कारण पेशंट जेव्हा पण आमच्याकडे येतो त्याला काहीच लक्षणं नसतात. ज्या टाईमला त्याला लक्षणं यायला सुरुवात होते त्यावेळी 70 ते 80% ऑप्टिक नर्व ऑलरेडी नुकसान झालेलं असतं आणि जे 70% नुकसान झालेलं आहे ते पूर्ववत होत नाही, म्हणजे कारण कायमस्वरूपी दृष्टीची त्यामध्ये नुकसान होतं. तर युजली सरळ जी आपली नजर असते, आपण समोर बघतो, ती नजर मोतीबिंदूमध्ये आधी जाते आणि काचबिंदूमध्ये याच्या उलट आपली जी बाहेरचे क्षेत्र, जे आजूबाजूचे क्षेत्र आहे त्यामध्ये नजर आधी अंधुक होत जाते. म्हणजे आता समोर तुमच्या पेशंट कोणी माणूस उभा आहे, आपल्याला तो माणसाचं तोंड दिसेल पण त्याच्या आजूबाजूला असलेलं झाड किंवा काही टेबल ते दिसणार नाही. तर अशा पेशंट्समध्ये काय होतं, पुढे जेव्हा तो आजार अगदी शेवटच्या स्टेजला येतो तेव्हा रस्ता ओलांडताना एकदम रिस्क होते, कारण त्यांना आजूबाजूची वाहने येताना दिसत नाही. ड्रायव्हिंग हे खूपच रिस्की होतं. इनफॅक्ट घरात चालताना सुद्धा त्यांना बरेचदा एखादा टेबलचं कॉर्नर्स लागतोय किंवा डोक्याला कॅबिनेटचा कॉर्नर लागतोय असं होतं. तर हाच पेशंटना म्हणजे एकदम लास्ट स्टेजला ही लक्षणं दिसू लागतात. त्याचप्रमाणे कधीकधी 40च्या नंतर जो आपल्याला चष्मा लागतो तो काहींना 40च्या आधीच लागतो, म्हणजे जवळची जी नजर अंधुक होते ती काचबिंदूच्या पेशंटमध्ये लवकर होते. वारंवार चष्म्याचा नंबर बदलला जातो, 6 महिन्याआधीचाच नंबर तुम्हाला पुन्हा दिसत नाही त्याच चष्म्याने, याचा अर्थ की काहीतरी आपल्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि अशा वेळी जस्ट चष्म्याच्या दुकानामध्ये जाऊन चष्मा चेक करणे हे बरोबर नाही. त्यावेळी नेत्ररोग तज्ज्ञाकडे येऊन तपासणी जास्त इम्पॉर्टंट आहे. जो दुसरा प्रकार आपण बघितलेला काचबिंदूचा तो आहे क्लोज्ड अँगल. या प्रकारामध्ये पेशंटला लगेच प्रेशर वाढल्यामुळे लगेच त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते आम्हाला दिसून येतात, जसं की डोळा लाल होणे, डोळ्यातनं पाणी येणे, डोळा दुखायला लागतो, डोळ्यामध्ये डोकं दुखायला लागतं, मळमळ होते. तर या प्रकारामध्ये लक्षणं जाणवायला लागल्यामुळे हा प्रकार सेफ बोलेन मी, कारण त्याचा लगेच उपचार केला जातो, प्रेशर कमी केलं जातं आणि मग त्यामुळे पेशंटला जो होणारा पुढे जाऊन दृष्टीचा जो प्रॉब्लेम होणार आहे तो होत नाही. पण मुख्यत्वे करून ओपन अँगल जो लक्षणेहीन जो प्रकार आहे तो जास्त डेंजरस आहे आणि तो जास्त कॉमन आहे. त्यामुळे रुग्णांनी रुटीन हे आपलं चेकअप केलंच पाहिजे.
तर प्रेक्षक हो, 2 प्रकार आहेत आणि पैकी एकाचे लक्षणं आहेत आणि एकाचे लक्षणं नाही आहेत. तर जर तुम्हालाही असं जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं त्यापैकी काही असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांना लवकरात लवकर भेट द्यावी. डॉक्टर सर तुम्ही सांगत होते की तुम्ही रिस्क फॅक्टर सांगितलेले होते की काचबिंदूमध्ये काय काय होतं. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की लहान मुलांनाही काचबिंदू होतो का? हो, लहान मुलांनाही काचबिंदू होतो. कारण काय, त्यांना जेव्हा होतो त्याच्या डोळ्याचं जे मेशवर्क, जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रॅव्हॅक्युलर मेशवर्क हे बनलेलं नसतं. म्हणजे काहीतरी जो ड्रेनेज आउट जी जागा असते त्याला ट्रॅव्हॅक्युलर मेशवर्क असं बोलतो, ती बनलेली नसते. त्यामुळे त्यांना तो काचबिंदू होतो. आता जन्मता लहान बाळाला कळणार पण नाही, डोकं दुखणार, सांगता येणार नाही, तर आपण काय केलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल आपण तो डोळा लाल आहे का नाही, त्याला आम्ही ट्रायड ऑफ कंजेनिटल ग्लॉकोमा असं म्हणतो. डोळा लाल असणे, डोळ्याचा आकार थोडा मोठा असतो आणि सतत पाणी जाणे. त्या बाळाला लाईटकडे बघायला जर तुम्ही त्यांनी डोळे उघडले असतील तर लाईटकडे पण बघू शकत नाही. तर ह्या कारणांमुळे तुम्ही त्या एक संशयित पण बोलू शकता की हा असा का करतंय बाळ. तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा, ते त्याचं निदान करतील की याला काचबिंदू, ज्याला आपण कंजेनिटल ग्लॉकोमा आहे का नाही ते आपण बघू शकतो. का? कारण त्याचं प्रेशर फार जास्त असतो. आपण इतक्या लहान बाळाला प्रेशर चेक करू शकत नाही, त्याला विचारू शकत नाही. तर हे 3 सिंपल गोष्टी जे आहेत जे तुम्हाला सांगितलं, रेडनेस, डोळा मोठा असणे आणि वारंवार पाणी जाणे आणि लाईटकडे लक्षणं, ते लाईटकडे बघू शकत नाही, त्याला फोटोफोबिया असं आपण म्हणतो. हे जर बाळ तुम्हाला सांगत असेल की डोळा माझ्याकडे बाळ बघत नाही किंवा त्याला लाईट जरी मारली तरी, लाईट लावली ट्यूबलाईट घरी तर तो बंद करून घेतो आणि डोळा फार लाल असतो आणि थोडा आकार डोळ्याचा मोठा आहे, हे असं दिसलं तर डॉक्टरकडे घेऊन जा. कंजेनायटल ग्लोकोमा किंवा लहान बाळांचा जो काचबिंदू आहे याला आम्ही जनरली इन्फेंटाईल आणि जुवेनाईल असे 2 गटामध्ये त्याला डिस्टर्ब केलं आहे. जुवेनाईल म्हणजे 3 to 16 इयर्स ऑफ एज, म्हणजे 3 ते 16 वर्षाच्या वयोगटामध्ये जर तुम्हाला काचबिंदू झाला असेल तर त्यांना आम्ही जुवेनाईल असं म्हणतो. आणि जर इन्फेंटाईल म्हणजे लेस दॅन 3 इयर्स, जे पण 3 वर्ष त्याच्या खाली असेल त्यांना आपण इन्फेंटाईल बोलतो. का? कारण याचं काही ट्रीटमेंट म्हणजे एकच, ऑपरेशन. एक सर्जरी करूनच आपण त्याची वाट किंवा ते ड्रेनेज आपण वाढू शकतो आणि पेशंटला लगेच त्याची नस वाचू शकतो. आणि त्याचं वय किती आहे, एवढंसं तर बाळ आहे, त्याला पूर्ण लाईफ टाईम त्याची नजर जाऊ शकते. म्हणून हे खूप इमर्जन्सी असतं. स्क्रीनिंग करून घ्या. जर बाळ प्री बॉर्न बेबी आहे, एक स्क्रीनिंग करून घ्या, काचबिंदू आहे की नाही, आणि असेल तर ट्रीटमेंटनी नंतर काहीही करायची गरज पडणार नाही. ड्रॉप्सची पण गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त एक स्क्रीनिंगनी ते होऊन जातं. पण हो, लहान मुलाला काचबिंदू होतो आणि त्याची ट्रीटमेंट पण अर्जंट इमर्जन्सीमध्ये करावी लागते. नक्कीच. आपल्याला नाशिकवरून एक फोन आलेला आहे, रुपेश गुजराती म्हणून. सर आपला प्रश्न विचारा. मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो. माझ्या परिचयात एक रुग्ण आहे, तर त्याला रेटिना पिगमेंटेशन म्हणजे थोडासा रात आंधळेपणा टाईपचा प्रॉब्लेम सांगितला आहे. तो त्यांना अगोदरपासूनच होता, पण आता त्यांचं वय 40च्या पुढे आहे. तर त्यांना नंतर मोतीबिंदू मी सांगितलं आहे, तर ते ऑपरेशन करून काही उपयोग होईल का? आणि रेटिना पिगमेंटेशन म्हणजे जशी सर म्हटले की का जी ऑप्टिक नर्व आहे ती डॅमेज होती, तर याचं सुद्धा त्याच्याशी काही रिलेशन आहे का? कारण त्याची दृष्टी थोडी पुसट आहे, पूर्णपणे त्याला अंधत्व आलेलं नाहीये. पण मग त्याच्यावर काही उपाय होऊ शकतो का काही केला तर? फक्त त्याला भुरकट नजर आहे सर्व बाजूनी, क्रॉस आणि सेंटर अशी सर्व. नक्कीच. तर मग धन्यवाद. त्याच्यावर काय आहे का उपाय असा रेटिना पिगमेंटेशनवर? धन्यवाद सर. खूप अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कालच मी पेशंट बघितला होता. एक लेडीला म्हणजे एका बाईला त्यांना रेटिना पिगमेंटोसा म्हणून सांगितलं, नसेचा आजार सुद्धा सांगितला होता आणि मोतीबिंदू सुद्धा सांगितला होता. याला 6 महिने झाले, तिला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंच नव्हतं. का? कारण जर मला दिसणारच नाही. तर या सरांनी बरोबर प्रश्न विचारलेला आहे. रात आंधळेपणा म्हणजे काय? तुमचे जे पिगमेंट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला रात्रीचं दिसायला थोडं कमी होतं आणि ह्या सगळ्या इन्फ्लेमेशनमुळे ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याची नस सुद्धा थोडी कमजोर होते. म्हणून ह्या लोकांना वयाच्या 40मध्ये मोतीबिंदू सुद्धा होतो. आपल्या हातात काय आहे की मोतीबिंदू ऑपरेशन करून चांगली लेन्स टाकून त्यांचे जे लाईट आपण बघतो ती पडद्यावर व्यवस्थित पडली पाहिजे.
पडदा चांगला नसला तरी चांगली लेन्स टाकून तो तुम्ही त्यांना थोडीशी दृष्टी तरी देऊ शकता. रात आंधळेपणा वय जसं वाढत जाईल तसं हा आजारही वाढत जाईल आणि त्याची तीव्रताही वाढेल. पण आपल्या शेवटपर्यंत त्यांना दिसलं पाहिजे म्हणून जेवढं तुम्ही चांगलं करू शकता ते करता येईल पाहिजे. याच्यामध्ये थोडं डाएटरी, हेल्दी डाएट, आपण अळशी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे सगळं थोडं डाएटमध्ये ठेवलं, जेवणामध्ये आपल्या रोज नियमितपणे सगळं ठेवलं तर हा आजार थोडा कमी होऊ शकतो. पण याला पूर्णतः आपण रिव्हर्स बॅक नाही करू शकत, कारण ते तसंच बनलेलं आहे. जसे कुणाची हाईट छोटी असते, मोठी असते, तसंच हा त्यांचे पिगमेंट सेल्स लवकर एज होतात, म्हणून हा रातांधळेपणा होतो. पण हा मोतीबिंदू सर्जरी करायची का नाही तुमचा जो प्रश्न होता, जरूर करा, चांगली लेन्स टाका, म्हणून त्यांना जे दिसते, जे पाहतील, त्याचं जे चित्र पडद्यावर पडेल तेच व्यवस्थित पडेल आणि त्यांना रात्रीचं सुद्धा चांगलं दिसेल. म्हणून ऑपरेशन तर तुम्ही कराच. नक्कीच सर. त्यांचा पुढे अजून असा प्रश्न होता की हे जे त्यांचे लक्षणं आहेत ते काचबिंदूशी संबंधित आहेत का, किंवा त्याचा काही काचबिंदूशी संबंध असू शकतो का? त्याचा काचबिंदूशी संबंध असा नाहीये. त्यांनी ऑप्टिक नस बद्दल विचारलं होतं. हो, नसवर डॅमेज होतो, पण काचबिंदू हा वेगळा आजार आहे आणि रेटिनायटिस पिगमेंटोसा किंवा रात आंधळेपणा वेगळा आजार आहे. पण त्याचाही नसेवर आजार इफेक्ट होतो, इम्पॅक्ट होतो, ती थोडी डॅमेज होते. पण काचबिंदू एवढी डॅमेज होत नाही, हळूहळू होत राहते. आता हा रात आंधळेपणा त्यांना आता नाही झालाय, जन्मता आहे आणि वयाच्या 40व्या वर्षी त्यांना थोडासा त्रास, म्हणजे 40 वर्ष रात आंधळेपणाचा आजार स्टार्ट झाला असेल आणि आता कुठे त्यांची थोडी थोडी नस डॅमेज व्हायला लागली. तसं काचबिंदूमध्ये जर तुम्हाला 5 वर्षात कळालं, जसं मॅडमनी सांगितलं 2 टाईपचे काचबिंदू आहेत. ओपन अँगल, ते तुम्हाला 5-6 वर्षामध्ये बऱ्यापैकी नजर डॅमेज होते जर तुम्ही ट्रीटमेंट नाही केली. आणि जर क्लोज अँगल, जो तुम्हाला अटॅक येतो काचबिंदूचा, हे वन ऑफ द ऑप्थॅल्मिक इमर्जन्सी म्हणतो आम्ही डोळ्याची, जर त्याचा अटॅक आला आणि तुमचा प्रेशर 50च्या वरती गेला आणि तो इमिडिएटली तुमची नस डॅमेज होऊ शकते. 2 ते 3 दिवसात 70-80% नस तुमची डॅमेज होऊ शकते, नजर कमी होऊ शकते. म्हणून हे 2 वेगळे आजार आहेत, पण हा नसेवर दोघांचाही त्याच्यावर इफेक्ट होतो, परिणाम होऊ शकतो. नक्कीच रुपेश सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं खूप चांगल्या पद्धतीने उत्तर मिळालेलं आहे. तर प्रेक्षक हो, आपण काचबिंदूबद्दल बघत आहोत आणि काचबिंदूचे आता आपण लक्षणं बघितले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निदान, की आपण निदान कोणत्या प्रकारे करू शकतो. तर डॉक्टर प्राचीनसाठी माझ्याकडे प्रश्न आहे की काचबिंदूंचे निदान आपण कसे करावे? काचबिंदूचे निदान हे अतिशय सोपे आहे. फक्त 3 ते 4 टेस्ट लागतात याच्यासाठी. आपण जेव्हा नॉर्मली नेत्ररोग तज्ज्ञांकडे जातो तेव्हाही यातल्या काही टेस्ट ते रुटीनली करतात. म्हणजे फक्त काचबिंदू पेशंटला या टेस्ट होत नाही, तर रुटीनली नॉर्मल पेशंटला सुद्धा या टेस्ट आम्ही करतो. सर्वात प्राथमिक टेस्ट म्हणजे डोळ्यांचं प्रेशरचं मोजमाप. तर तुम्हाला स्क्रीनवर एक मशीन दिसेल, त्याला टोनोमेट्री म्हणतो. त्या टोनोमेट्री या मशीनने आपण डोळ्यांचा दाब चेक करतो. म्हणजे हा दाब 10 ते 20च्या मध्ये आहे की तो वाढला आहे, हे या मशीनद्वारे एकदम ॲक्युरेटली कळतं. जर हा दाब वाढला आहे तर पुढे काय, तर त्यासाठी आपण डोळ्यांच्या नसेची तपासणी करतो. म्हणजे स्लिट लॅम्प नावाच्या मशीनमध्ये आपल्याला डोळ्यांची नस पूर्णपणे व्यवस्थित दिसते. या डोळ्यांच्या नसेमध्ये जर प्रेशर वाढले असेल तर काचबिंदूचे चिन्ह दिसू लागते. म्हणजे ती नस थोडी सुकलेली आहे किंवा पिवळसर पडली आहे ते कळते. हे नेत्ररोग तज्ज्ञांना व्यवस्थित कळते की या नसेला काचबिंदूचा इफेक्ट आहे की नाही. हे जर या 2 टेस्टमध्ये 70 ते 80% पेशंट्सना डॉक्टर्सना कळते की या रुग्णाला पुढील टेस्ट करणे जरुरी आहे की नाही. त्याच्या पुढच्या ज्या 2 टेस्ट आहेत त्या खूपच ॲक्युरेट, म्हणजे संगणकाद्वारे आम्ही करतो. त्यामधली पहिली म्हणजे त्याला पेरिमेट्री म्हणतो. हे पेरिमेट्री काय आहे की आपल्या नजरेचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या कॉम्प्युटरसारख्या मशीनवर पेशंटला बसवले जाते आणि त्यांना 100 ते 150 असे ठिपके दाखवले जातात लाईटचे आणि त्यांना हाताने प्रेस करायचे की तुम्हाला ते ठिपके दिसत असतील तर तुम्ही हाताने प्रेस करा. आणि त्यावरून आपण एक ग्राफ तयार करतो. त्यामध्ये जे डार्क स्पॉट दिसतं या ग्राफवर ते म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्रामधले पेशंटला दिसत नाही आहे. तर या ग्राफवरून आपल्याला कळते की पेशंटला ऑप्टिक नर्वचं किती नुकसान झालं आहे, म्हणजे किती क्षेत्र अफेक्ट झालं आहे. ही फारच ॲक्युरेट टेस्ट आहे. म्हणजे अगदी ऑप्टिक नर्ववर त्याची लक्षणे दिसायच्या आधीसुद्धा या टेस्टद्वारे आपल्याला कळते की पेशंटला काचबिंदूचा आजार झाला आहे. याच्या पुढे आता अत्यंत आधुनिक एक टेस्ट झाली आहे, ती म्हणजे OCT.
OCT म्हणजे डोळ्यांचा CT स्कॅन, डोळ्यांच्या नसेचा स्कॅन. आता हा तुम्हाला ग्राफ दिसत आहेत, याच्यामध्ये जे दोन हे दिसत आहेत, ऑप्टिक नर्वची चित्र दिसत आहेत, त्यामध्ये जर हा भाग हिरवा किंवा निळा आहे म्हणजे त्याचा अर्थ तुमची नस व्यवस्थित आहे. पण तोच जर भाग लाल झाला त्याचा अर्थ की तुमच्या ऑप्टिक नर्वमधल्या ज्या पेशी आहेत त्या ऑलरेडी मृत झाल्या आहेत, त्या ऑलरेडी त्यांना काचबिंदूचा असर झाला आहे. ह्या फारच दोन संवेदनशील टेस्ट आहेत, म्हणून या 3-4 टेस्टमध्ये पेशंट्सना आम्ही निदान करतो. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा. क्लोज्ड अँगल ग्लॉकोमासाठी आम्ही एक गोनिओस्कोपी नावाची टेस्ट करतो. त्यामध्ये आम्हाला कळते की जे डोळ्यांचा पाणी निचरा होण्याचा जो अँगल आहे तो किती रुंद आहे किंवा किती अरुंद आहे. आणि क्लोज्ड अँगलमध्ये हा अँगल अरुंद झालेला असतो. मग त्याचा अतिशय सिंपल अशी एक लेझरनी एक ट्रीटमेंट देतो आणि त्यामध्ये तो जो अँगल आहे तो मोठा करतो आणि त्याची ट्रीटमेंट केली जाते. तर हे निदान अत्यंत सोपे आहे, फक्त त्याचा उपचार पेशंट्सनी घेतला पाहिजे कारण त्यांना लक्षणे नसतात. नक्कीच. काचबिंदूचे निदान कसे होईल हे आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेले आहे. आता आपल्याला एक फोन आलेला आहे बदलापूरवरून. अजिंक्य सर आपल्यासोबत आहेत. सर, आपला प्रश्न विचारा. अजिंक्य सर, आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं आहे की मोतीबिंदूचे ऑपरेशन त्यांचा नंबर कमी होऊ शकतो का, याविषयी काय सांगू शकाल? मॅडम, या प्रश्नाचं उत्तर सांगा. मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर तुमचा नंबर निघून जातो का, तर हा थोडा विषयाला धरून नाही आहे, पण स्टील की मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आपण युजली मोतीबिंदूचे ऑपरेशन म्हणजे भिंग, जे आपले पारदर्शक भिंग आहे ते काढून त्याच्या जागी लेन्स बसवतो. तर या लेन्समध्ये आजकाल इतके वेगवेगळे प्रकार आले आहेत की पूर्वी फक्त लांबचा नंबर काढण्याचे जे लेन्स असायची ते आम्ही बसवायचो. मग जवळचा नंबर या पेशंट्सना वापरावा लागायचा. परंतु आता वेगवेगळ्या लेन्सेस आल्या ज्याच्यामध्ये जवळचा, दूरचा आणि त्याबरोबर इंटरमिजिएट डिस्टन्स जे कॉम्प्युटरवर वगैरे आपण पाहतो तो डिस्टन्ससुद्धा क्लिअर होऊन जातो. म्हणजे या आधुनिक प्रकारांमुळे, आधुनिक लेन्सेसमुळे नंबर नक्कीच हटवला जातो आणि प्रत्येक पेशंटनुसार ती लेन्स कोणती घालायची, वापरायची ते पण आम्हाला डिसाईड करावं लागतं. कारण प्रत्येक पेशंटला ही लेन्स चांगली वाटेलच असं नाही. कारण काही लेन्सेसचं साईड इफेक्ट्स आहे की ड्रायव्हिंग करताना ग्लेअर म्हणजे लाईट दिसू शकते, किंवा काही पेशंट्सना फक्त जवळची किंवा लांबची नजर एकदम क्लिअर पाहिजे असेल तर त्यांना या अशा मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेस जमत नाही. तर हे प्रत्येक पेशंटला टेलर्ड वेस आपला अप्रोच असला पाहिजे. पण नक्कीच आजकाल हे नंबर जाणे हे फारच करू शकतो, आपल्या हातात आहे. म्हणजे ऑपरेशनमुळे नंबर कमी होऊ शकतो. नक्कीच. अजिंक्य सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेलेच असेल. सर, आपण असंच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे काचबिंदू जनजागृती महिना, आणि यावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर प्राची पाटील आणि डॉक्टर किशोर खाडे सर. तर आपण आता लक्षणांबद्दल बघितलं, तसेच आपण काचबिंदूंच्या निदानांबद्दलही बघितलं, आणि आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळतो आहे, ते म्हणजे काचबिंदूचे उपचार. तर सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की काचबिंदूसाठी कोणकोणते आणि कशा प्रकारचे उपचार असतात? जसं आपल्याकडे काचबिंदूचं प्रेशर कमी करणं हेच आपल्या हातात आहे. सो ते डोळ्यात, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲक्वेस ह्युमर नावाचा जे द्रव्य आहे त्याला आपण त्याचं प्रोडक्शन आणि त्याचा निचरा हे दोन्ही आपण बॅलन्स ठेवलं तर आपला काचबिंदू हा ट्रीटमेंट त्याची करू शकतो. सो 80 to 90% आपण हे 80 ते 90% आय ड्रॉप्सनीच करू शकतो. आता हे आय ड्रॉप्स काय असतात, हे प्रत्येक डोळ्याच्या एक ठिकाणी ॲक्ट करतात. जसं सिलेरी बॉडी जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं पहिल्या प्रश्नातच सांगितलं होतं की तिथे त्याचं प्रोडक्शन, हे ॲक्वेस ह्युमर तिथे हे बनतं, तयार होतं. तर त्याचं प्रोडक्शन आपण कमी करू शकतो. काही ड्रॉप असतात त्याचा निचरा वाढवतो. हे 2 मार्गाने वाढू शकतो. सो असे 3-4 प्रकारचे ड्रॉप्स असतात. तर तुम्ही एक ड्रॉप आम्ही जसं ट्राय करू की यांनी प्रोडक्शन कमी झालं तर आम्ही प्रेशर चेक करतो.
तर 1 सिंगल ड्रॉपनी पण जर प्रेशर कंट्रोलमध्ये आला तर तो ड्रॉप आपण लाईफ टाईम टाकू शकतो. मेन प्रॉब्लेम हे असतो की हे दररोज जसं आपण जेवण जेवतो तसं हा ड्रॉप दररोज टाकावा लागतो. रात्री एकदा, काहींचे डोस 2दा आहेत, काहींचे डोस 3दा आहेत. तर तुमचं सिव्हिरिटी ऑफ ग्लॉकोमा किंवा काचबिंदू किती सिव्हिअर आहे त्याच्यावरून आम्ही ड्रॉप्सचं निदान करतो किंवा त्याचं आम्ही डिसाईड करतो कुठला द्यायचा. पण प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. हेच प्रेशर जर पेशंट नाही आले चेक करायला तर आम्हाला त्याची ट्रीटमेंट करता येत नाही. म्हणून ड्रॉप्स हा सिम्पल अँड सरळ उपाय आहे, फक्त फॉलोअप नसते. म्हणून आम्ही त्याला थोडं रेग्युलर फॉलोअपसाठी आम्ही त्यांना सांगत असतो. जर तुमचा प्रेशर, जसं मॅडमने सांगितलं होतं, अँगल क्लोजर ग्लोकोमा हा एक इमर्जन्सी डोळ्याचा प्रकार आहे की इमर्जन्सी असते डोळ्यासाठी. हे ड्रॉप्सनी कंट्रोल होणार नाही. तर याच्यात आम्ही एक टॅबलेट द्यावी लागते, सलाईन द्यावी लागते. सो हा इमर्जन्सी कंडिशनमध्ये किंवा ऑपरेशन, आम्ही जेव्हा कॅटरॅक्टचं किंवा कुठल्याही डोळ्याचं ऑपरेशन करतो आणि त्या पेशंटला काचबिंदू असेल तर आम्ही गोळ्याही किंवा टॅबलेटही द्याव्या लागते. त्यांनी प्रेशर थोडं कमी करतो आणि मग पुढचे आम्ही त्याचं सर्जरी करू शकतो. आता काही काही पेशंटला अँगल क्लोजर, जसे लहान मुलांचं मी सांगितलं, त्यांनाही काचबिंदू होतो. तर त्यांना आम्ही एक लेझरद्वारे जे ट्रॅबेक्युलर मेशवर्क, ती डोळ्याची जी जाळी असते, जसे मी पहिले एक्सप्लेन केलं होतं, त्या लेझरने ती जाळी आम्ही मोठी करतो आणि त्याच्यातून त्या ड्रेनेज, त्या ॲक्वेसचं ड्रेनेज आम्ही वाढवतो आणि त्याचा निचरा व्यवस्थितपणे होतो. सो ह्या 3 मेन मुख्य इझी स्टेप्स आहेत. पण काही काही पेशंट्स, जसं आम्हाला गावाला पोस्टिंग लागते तर तिथले वारंवार शेतकरी लोक येऊ नाही शकत. जर त्यांना काचबिंदू झाला तर करायचं काय? मग त्यांच्याकडे आमच्यासाठी एकच उपाय असतो की ते असतं ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया. की त्या पेशंट्सला ना ड्रॉप्स टाकता येणार, फायनान्शियल पण बर्डन असतं कारण हे ड्रॉप्स खूप महाग आणि रेग्युलर फॉलोअप पण असते त्याची. ते करू नाही शकत कारण त्यांना एका मेन सेंटरला यायला ऑलमोस्ट 100-200 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागतं. तर यांच्यासाठी आम्ही एक ऑपरेशन करून त्याचा प्रेशर कमी करू शकतो आणि ते व्यवस्थित त्यांची ऑप्टिक नर्व की जी डोळ्याची नस आहे ते मी वाचू शकतो. म्हणून सर्जरी हा लास्ट उपाय आहे. म्हणजे जर तुमच्या मॅक्सिमम ड्रॉप्सनी जर कंट्रोल नाही झाला तर आम्ही ऑपरेशन करतो. आणि जर जे रेग्युलर फॉलोअप नाही करू शकत, प्रेशर चेक नाही करू शकत, अफोर्ड नाही करू शकत, ते लांब राहतात, तर त्यांना आम्ही ऑपरेशन करतो. तर थोडक्यात मला तर स्क्रीनवर तुम्हाला एक मी समराईज करून दिलेलं आहे. ड्रॉप्स टाकणं फर्स्ट ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे. गोळ्या हे इमर्जन्सीमध्ये आहेत. लेझर हे जर अँगल क्लोजर ग्लोकोमा टाईपचा जर असेल किंवा लहान मुलांमध्ये असेल तो आहे. आणि हे सगळे जर ट्रीटमेंट फेल झाले तर लास्टला आपल्याकडे सर्जरी किंवा शस्त्रक्रिया हे एकच उपाय उरतो. सो असे 4 याच्यामध्ये आम्ही गट केलेले आहेत आणि सिम्पल ट्रीटमेंट आहे. फॉलोअप करत राहा आणि हे ट्रीटमेंट करत राहा. नक्कीच सर. सर प्रश्न तुमच्यासाठीच आहे की आपण जे शेवटचा उपचार शस्त्रक्रिया म्हटलं तर शस्त्रक्रियेनंतरही काचबिंदू पुन्हा होऊ शकतो का? बघा, शस्त्रक्रिया हे आपण जो डोळ्याचं ॲक्वेसमध्ये निचरा वाढवण्याची ती सर्जरी असते. आता त्यामध्ये अत्याधुनिक टेक्निक इतक्या आल्या आहेत की परत होत नाही. पण तुम्हाला डॉक्टर बोलतो आज ऑपरेशन झालं तर तुम्ही 1 महिन्यानी परत या प्रेशर चेक करायला. जर तो प्रेशर 10 ते 20च्या मध्ये राहिला आणि तुमची ऑप्टिक न व्यवस्थित राहिली तर परत काचबिंदू होत नाही. पण हां, कधी कधी हे सर्जरी फेल होते. म्हणून मी म्हणालो हे लास्ट ऑप्शन आहे. जर फेल झालं सर्जरी, कारण याचं सक्सेस रेट एवढा नाही आहे जेवढा बाकीच्या ट्रीटमेंटने आहे. पण जर ही फेल झाली तर आपल्याला पुन्हा ती सर्जरी करावी लागते. म्हणून तो लास्ट ऑप्शन आहे. पण येस, 90% तरी ते परत होत नाही. पण हां, त्याला थोडं हायर चान्सेस आहेत. नक्कीच. मॅडम, जसं आपण आधी डिस्कस करत होतो की काचबिंदूने आपली दृष्टी संपूर्णपणे जाते, तर ती किती वेगाने जाते किंवा काचबिंदूचा दृष्टीवर किती वेगाने परिणाम होत असतो? ओके. काचबिंदूमध्ये आपण युजली उपचार पद्धती सुरू झाल्यानंतर जर डोळ्यांचं प्रेशर 10 ते 20च्या मध्ये असेल तर आयुष्यभर तुमची दृष्टी अत्यंत व्यवस्थित राहते. परंतु जर डोळ्यांची दृष्टी प्रेशर वाढले 40-50 असे असेल आणि ते जर असेच राहिले तर मग कधी कधी पेशंट्स 1 ते 2 महिन्याच्या आतच अंधत्व येऊ शकते. याच्याबरोबरच जर काचबिंदू पेशंट्सना काही लाईफस्टाईल डिसीजेस जसं की मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल हाय आहे, अनिमिया आहे, तर अशा पेशंट्समध्ये ऑलरेडी रक्तपुरवठा जो आहे तो प्रत्येक अवयवालाच, त्याबरोबर डोळ्याला सुद्धा कमीच असतो. त्यामुळे हा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे काचबिंदूचा जो असर आहे तो डबल होतो. मग अशा पेशंट्समध्ये प्रेशर नॉर्मल असून सुद्धा काचबिंदूचा असर दुपटीने वाढतो, वेग दुपटीने वाढतो. अशा पेशंट्सना मी फॉलोअपला पण जास्त बोलवतो.
परंतु हां, उपचार पद्धती सुरू झाल्यावर जर प्रेशर कंट्रोलमध्ये आहे तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे. कधी कधी पेशंट्सना असंही होते की एका डोळ्यामध्ये काचबिंदूचा असर सुरू झाला आहे, दुसरा डोळा अत्यंत व्यवस्थित आहे. तर अशा वेळी फक्त एका डोळ्यामध्ये ड्रॉप्स सुरू ठेवायचे असतात आणि परंतु फॉलोअप ठेवायचा, कारण युजली दुसरा डोळाही काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. मग दोन्ही डोळ्यांमध्ये आपण सुरू ठेवतो. तर ऑफकोर्स वेग आपल्याला थांबवता येतो, परंतु व्यवस्थित फॉलोअप आणि उपचार पद्धती सुरू ठेवल्या पाहिजेत. नक्कीच. प्रेक्षक हो, आजकालची आधुनिक जीवनशैली खूपच बदलली आहे. जीवन खूप धकाधकीचे झालेले आहेत. तर सरांसाठी माझा प्रश्न आहे की सर, जी आजकालची आपण आधुनिक जीवनशैली, जी बैठे जीवनशैली म्हणतो किंवा फास्ट फूड खाणं वगैरे येतं असं आपण म्हणतो, तर याचा काचबिंदूवर काय परिणाम होतो? काचबिंदूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे का? हो, नक्कीच वाढ झालेली आहे. जसं आपण त्याला एक टर्म देऊया, त्याला बोलतात आपण डिजिटलायझेशन. का आजकाल सगळे डेस्क जॉब आहेत. मोस्ट ऑफ द लोक एका बेंचवर बसून कॉम्प्युटर समोर असतात, किंवा लहान मुलं सुद्धा मोबाईल समोर आणि गॅजेट समोर असतात. तर ह्यामुळे काय होतं की त्यांचे नंबर येतात. जसं मी तुम्हाला रिस्क फॅक्टर्समध्ये एकदा सांगितलं होतं की जर जास्त नंबर आला त्यांना काचबिंदूचे लक्षणे जास्त असतात, त्यांना काच बनण्याचे चान्सेस जास्त असतात. सो डिजिटलायझेशनमुळे हा काचबिंदू प्रकार, जसं आपण पुढे आता लहान मुलांना एवढे नंबर आलेत, आता ते जेव्हा 40मध्ये येतील तर त्यांचे काचबिंदू प्रमाण एवढं वाढेल की आय एम रिअली वरीड की हे कुठे चाललंय आपलं डिजिटलायझेशन. आपण शॉर्ट झालोय, सगळं काय फटाफट होत आहे, पण याच्यामुळे आजारही वाढत आहेत. सेकंड, स्ट्रेस सगळ्यात इम्पॉर्टंट. आपलं मधुमेह, ब्लड प्रेशर सगळंच स्ट्रेसमुळे वाढतं. आणि हा प्रेशरचाच एक आजार आहे. आपल्या हातात तेच आहे, प्रेशर कंट्रोल करणं. जर कुणाला स्ट्रेस असेल जॉब रिलेटेड किंवा ट्रॅव्हलिंग रिलेटेड, त्यांच्यातही काचबिंदूचं प्रमाण जास्त आहे. आणि त्याचं जर काचबिंदू असेल तर त्याचं इम्पॅक्ट जे नसवर होतं तेही जास्त लवकर डॅमेज होते, कारण ते वेळेवर ड्रॉप्सही नाही टाकत, आणि ड्रॉप्स जरी टाकला तरी ते लोकांचं प्रेशर नॉर्मल होत नाही, बिकॉज दे आर ऑलवेज अंडर स्ट्रेस. म्हणून स्ट्रेस हे फार इम्पॉर्टंट आहे. मधुमेह, रक्तदाब हेही आजार वाढलेले आहेत. तो हे फास्ट फूड जे तुम्ही बोलतात हे त्याच्यामुळेच हे आजार झालेत, आणि इनडायरेक्टली हेच आजार तुम्हाला काचबिंदूकडे वळवतात, आणि काचबिंदू त्यांच्यामध्ये कॉमन आहे. सो फास्ट फूड खाणं हे जर आपण टाळलं किंवा आपण आधी खात नव्हतो, ऑइली पदार्थ कमी केले, तर काचबिंदू होण्याचे पण लक्षणं इनडायरेक्टली कमी होतात. डायबिटीज प्रेशर सुद्धा आपलं कमी होतं. नक्कीच प्रेक्षक हो, आज आपण काचबिंदूबद्दल सविस्तर माहिती घेतली. तर मॅडम, मला तुमच्याकडून आज आपण इतकी छान माहिती घेतली, तर एक प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता? मी हेच बोलू शकते की युजली तुम्ही जी डोळ्यांची तपासणी करून घेता 40शी नंतर ॲटलिस्ट कमीत कमी 2 ते 3 वर्षांनी दरवेळी तुम्ही नेत्ररोग तज्ज्ञांकडनंच ही तपासणी करून घ्या. आणि 50शी नंतर तर ती दरवर्षी केली गेली पाहिजे, कारण त्यामध्ये काचबिंदूचे प्रमाण हे जवळजवळ 100मध्ये 3 ते 4 पेशंट्सना काचबिंदू जडावतो. त्यामुळे रुटीन चेकअप केलं पाहिजे. एकदा निदान झाल्यावर जरी तुम्हाला काही लक्षणे नसतील की मला सगळं व्यवस्थित दिसतंय, मग मैत्रिणी बोलतात की हो काहीच गरज नाही आहे, उगाचच कशाला, पण असे करू नका, कारण अगदी 70-80% आजार पुढे गेल्यावर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे एकदा निदान झाल्यावर त्याचे उपचार व्यवस्थित घ्या, रोज घ्या. जास्त कठीण उपचार नसतो, त्यामुळे तो रोज घेत राहा. हे आता आपल्या ऑडियन्सना कळलेच असेल की किती इम्पॉर्टंट आहे की काचबिंदू निदान झाल्यावर सुद्धा तुम्हाला सृष्टी व्यवस्थित छान दिसू शकते आयुष्यभर. नक्कीच. सर, तुमच्याकडून? मॅडमनी बऱ्यापैकी सगळं सांगितलं आहे की निदान करणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकर जर त्याच्यात आम्हाला कळालं की तुम्हाला काचबिंदू आहे तर आम्ही तुमची नजर वाचू शकतो, कारण याला ट्रीटमेंट काहीच नाही आहे. रेग्युलर चेकअप आणि लवकर डायग्नोसिस हेच करा. आणि ॲडिक्शन, थोडक्यात टोबॅको हा नसेला आजार देणाराच आहे, आपले सगळे नर्व्स डॅमेज करतो. तर टोबॅको आणि काचबिंदू हे म्हणजे पूर्ण नस लवकर डॅमेज करणारा आहे. सो ते पण थोडं ॲडिक्शन जर कमी झालं, हे टेक होम मेसेज फक्त घ्या की ते ॲडिक्शन कमी करा, काचबिंदूला रेग्युलर फॉलोअप करा, आजार ठीक बराच होऊ शकतो. नक्कीच प्रेक्षक हो, आज आपण डोळ्यांच्या एका गंभीर अशा विषयाबद्दल, एका गंभीर अशा आजाराबद्दल आज आपण पाहिले आहे, आणि तो म्हणजे काचबिंदू. तर याबद्दल आज आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट शब्दांमध्ये दोघी डॉक्टरांनी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. त्यासाठी मी दोघांचे, सह्याद्री वाहिनी आणि
आरोग्य संपदाच्या संपूर्ण टीमकडून खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि तुम्हीही शांतचित्ताने असे आमचे कार्यक्रम बघत असतात, वेगवेगळ्या विषयांमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात, तुमच्या येणाऱ्या फोनवरून आम्हाला हे कळत असते. तर असेच तुम्ही आमच्यासोबत राहा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आरोग्याची काळजी घेत राहा आणि आरोग्य संपदा पाहत राहा. धन्यवाद. वैद्यकीय सेवा देत आहे. त्या माताजी कोणसेला अपने जन्म दिया है ऐसा डॉक्टरांनी कधी धक्का भी नहीं. He is a man of the confidence.